नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 4th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चन्सचे सोल्युशन. त्यातील सेक्शन नंबर 2 मॅथ्स, युनिट 4 मेजरमेंट. त्यातील चॅप्टर नंबर 15 लेंथ, मास अँड कॅपॅसिटी. त्यावर आधारित असलेली एक्सरसाइज 15.1. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, आज युनिट नंबर 4ला सुरुवात करूया. युनिट नंबर 4 आहे आपलं मेजरमेंट और मेजरेशन. त्यातील चॅप्टर नंबर 15 लेंथ, मास अँड कॅपॅसिटी. ओके, या ठिकाणी आपल्याला लेंथसाठी काही पॉईंट्स दिलेले आहेत, ते सगळ्यात अगोदर पाहून घेऊया. स्टँडर्ड युनिट ऑफ लेंथ इज मीटर. लेंथचं युनिट काय आहे? मीटर. लेंथ ही नेहमी मीटरमध्ये मेजर केली जाते. सगळ्यात मोठं युनिट असतं त्यातील किलोमीटर, आणि सगळ्यात लहान युनिट असतं मिलीमीटर. ओके, क्वार्टर किलोमीटर इज इक्वल टू 1/4 किलोमीटर. क्वार्टर किलोमीटर हा 1/4 असा लिहिला जातो, किंवा 0.25 किलोमीटर ह्या पद्धतीने लिहिला जातो. किलोमीटरचं जर मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर काय मिळतं? 250 मीटर. ओके, हाफ किलोमीटर इज इक्वल टू 1/2 किलोमीटर. हाफ किलोमीटरला 1/2 किलोमीटर असं पण लिहिता येतं, किंवा 0.5 किलोमीटर असंही लिहितात. आणि किलोमीटरचं जर मीटरमध्ये कन्वर्जन केलं तर काय मिळतं? 500 मीटर. 3/4 किलोमीटर. 3/4 किलोमीटर मीन्स 3/4 किलोमीटर. त्यालाच आपण 0.75 किलोमीटर असं पण लिहू शकतो. आणि जर त्याला मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर मीटरमध्ये काय येतं त्याचं कन्वर्जन? 750 मीटर. ओके, नेक्स्ट पॉईंट पाहूया. देअर आर ॲज मेनी 1000 मीटर ॲज देअर आर किलोमीटर्स. ओके, देअर आर मेनी किलोमीटर्स ॲज देअर आर 1000 मीटर्स. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? 1000 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. अँड देअर आर मेनी किलोमीटर ॲज देअर आर 1000 मीटर्स. काय म्हटलेलं आहे? 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट पाहूया. मास. मासचं स्टँडर्ड युनिट आहे किलोग्रॅम. एखादी सॉलिड गोष्ट असेल ती मेजर करण्यासाठी काय युनिट यूज करतो आपण? किलोग्रॅम. सॉलिड थिंग्स म्हणजे ॲपल्स, फ्रूट्स असतील, किंवा काही आपले शुगर असेल, ह्या अशा सॉलिड थिंग्स ज्या आहेत त्या मेजर करण्यासाठी किलोग्रॅमचा वापर केला जातो. ते असतं मास. त्याचं मासचं स्टँडर्ड युनिट आहे किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. अँड 1 ग्रॅम इज इक्वल टू 1000 मिलीग्रॅम. ओके, 1 क्विंटल इज इक्वल टू 100 किलोग्रॅम. 1 क्विंटल म्हणजे काय? 100 किलोग्रॅम असतं. ओके, नेक्स्ट पॉईंट पाहूया. देअर आर ॲज मेनी 1000 ग्रॅम्स ॲज देअर आर 1 किलोमीटर. 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्रॅम. अँड 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. ओके, नेक्स्ट पाहूया कॅपॅसिटी. द स्टँडर्ड युनिट ऑफ कॅपॅसिटी इज लिटर. कॅपॅसिटी मीन्स लिक्विड थिंग्स मेजर करण्यासाठी जे युनिट यूज करतो त्याला म्हणतात. ते कशात लिक्विड थिंग्स कशात मेजर करतो आपण? लिटरमध्ये. जसं की मिल्क, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, अशा ज्या लिक्विड थिंग्स असतील, या लिक्विड थिंग्स मेजर करण्यासाठी आपण लिटर हे युनिट यूज करतो. ओके, 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. 1000 मिलीलिटर इज इक्वल टू 1 लिटर. यातील सगळ्यात मोठे युनिट काय आहे? लिटर. आणि सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट काय आहे? मिलीलिटर. ओके, 500 मिलीलिटर इज इक्वल टू 1/2 लिटर. 250 मिलीलिटर इज इक्वल टू 1/4 लिटर.
देअर आर ॲज मेनी थाउजंड मिलीलिटर ॲज देअर आर 1 लिटर. 1000 मिलीलिटर इज इक्वल टू 1 लिटर, किंवा याला असं पण लिहितात 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. ओके. नेक्स्ट पॉईंट पाहूया, युनिट कन्वर्जन. आपण 4th स्टँडर्डमध्ये युनिट कन्वर्जन शिकलो आहोत. सगळ्यात मोठं युनिट काय आहे? किलो. त्यानंतर हेक्टो, डेका, त्यानंतर बेसिक युनिट, त्यानंतर आहे डेसी, सेंटी आणि मिली. ओके. या ठिकाणी बेसिक युनिट्समध्ये चेंज होतात. म्हणजे काय, जर सपोज डिस्टन्स मेजर करायचं असेल तर डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो आपण? मीटरमध्ये. त्यानंतर लिक्विड थिंग्स मेजर करायच्या असतील तर त्या कशामध्ये मेजर करतो आपण? लिटरमध्ये. आणि सॉलिड थिंग्स मेजर करायच्या असतील तर त्या कशामध्ये मेजर करतो आपण? ग्रॅम. ओके. त्यावरून जर मीटर म्हणजे डिस्टन्स काउंट करायचं असेल तर किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. त्याचप्रमाणे लिक्विड थिंग्स मेजर करायचे असतील तर किलोलिटर, हेक्टोलिटर, डेकालिटर, डेसिलिटर, सेंटीलिटर आणि मिलीलिटर. त्याचप्रमाणे ग्रॅमचं पण असतं. किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम आणि मिलीग्रॅम. ओके. हे आहे युनिट कन्वर्जन. हे आपण 4th स्टँडर्डमध्ये मॅथ्समध्ये शिकलेलो आहोत. ओके. बघा, सगळ्यात मोठं युनिट काय आहे? किलो. आणि सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आहे यातील मिली. जेव्हा आपल्याला मोठ्या युनिटकडून लहान युनिटकडे जायचं असतं त्यावेळेस, म्हणजे किलोमीटरचं हेक्टोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला आपण कितीने मल्टिप्लाय करतो? मल्टिप्लाय बाय 10. हेक्टोमीटरचं आपल्याला डेकामीटरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याला मल्टिप्लाय बाय 10 करतो. असं प्रत्येक वेळेस काय करत जातो आपण? प्रत्येक स्टेप मल्टिप्लाय बाय 10, मल्टिप्लाय बाय 10, मल्टिप्लाय बाय 10, मल्टिप्लाय बाय 10. किंवा ज्या वेळेस मोठ्या युनिटकडून लहान युनिटकडे जातो आपण त्यावेळेस मल्टिप्लाय बाय 10 केलं जातं. असंच जर आपल्याला स्मॉल युनिटकडून बिग युनिटकडे जायचं असेल, लहान युनिटकडून मोठ्या युनिटकडे जायचं असेल तर त्यावेळेस काय करतो आपण? डिवाइड बाय 10, डिवाइड बाय 10, डिवाइड बाय 10. याच पद्धतीने सपोज डेसिमीटरचं आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागतं? आपल्याला 10ने डिवाइड करावं लागतं. ओके. या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तुमच्या. ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व करू त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कन्वर्जनच्या लक्षात येतीलच. चला तर मग आता एक्सरसाइजला सुरुवात करूया. या चॅप्टरमधील पहिली एक्सरसाइज आहे आपली एक्सरसाइज 15.1. त्यातील क्वेश्चन नंबर 1, 7000 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स. बघा, आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला? 7000 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि त्याला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सेंटीमीटर हे मीटरपेक्षा लहान युनिट आहे. आपल्याला लहान युनिटकडून मोठ्या युनिटकडे जायचं आहे. आपण युनिट कन्वर्जन बघितलं. किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, बेसिक मीन्स या ठिकाणी मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. मग आपल्याला सेंटीमीटर दिलं आहे आणि मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला किती स्टेप्स जायचे आहेत? 2 स्टेप्स. सेंटीमीटरपासून
मीटरपर्यंत 2 स्टेप, म्हणजे इथे सेंटीमीटरचं डेसिमीटरमध्ये कन्वर्ट करायला आपल्याला डिवाइड बाय 10 करायचं आहे, डेसिमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायला आपल्याला डिवाइड बाय 10 करायचं आहे. म्हणजेच काय, सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला कितीने डिवाइड करावं लागेल, 100ने. ओके, बघा 7000 डिवाइड बाय 100 काय मिळेल, 70 मीटर. 7000 सेंटीमीटर इज इक्वल टू 70 मीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. 2.5 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स. बघा आपल्याला काय करायचं आहे, किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा या ठिकाणी किलोमीटर आहे, किलोमीटरला मीटरमध्ये. आता आपल्याला मोठ्या युनिटकडून लहान युनिटकडे जायचं आहे. मोठ्या युनिटकडून लहान युनिटकडे जातो त्यावेळेस आपण काय करतो, मल्टिप्लाय बाय 10 प्रत्येक स्टेपला. आता या ठिकाणी किती स्टेप्स आहेत, 3 स्टेप्स आहेत. म्हणजेच आपल्याला किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, आता या ठिकाणी काय दिलं आहे, 2.5 किलोमीटर. 2.5 किलोमीटर कसं लिहाल, 2.5, हाफ मीन्स काय, 0.5. ओके, हे काय आहे, 2.5 किलोमीटर. याला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. याला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करू, 1000ने मल्टिप्लाय करू. तर काय मिळेल आपल्याला, 25 वरती 1000चे 3 झिरोज घेतले. आता या ठिकाणी डेसिमल पॉईंट किती डिजिट्स नंतर आहे, 1 डिजिट नंतर. म्हणजे याच्यातील डेसिमल पॉईंट किती डिजिट्स नंतर येईल, 1 डिजिट नंतर. काय मिळेल मग आन्सर, 2500 मीटर. ओके, 2.5 किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन काय येईल, 2500 मीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. 65,300 मिलीमीटर हाऊ मेनी सेंटीमीटर. बघा मिलीमीटर काय, लहान युनिट आहे, सेंटीमीटर त्याच्यापेक्षा मोठे युनिट आहे. मिलीमीटर टू सेंटीमीटर एकच स्टेप जायची आहे आपल्याला. तर काय करावं लागेल, याला डिवाइड बाय 10, म्हणजे 65,300 डिवाइड बाय 10 केला, 1 0 कट, 1 0 कट. काय मिळेल, 6530 सेंटीमीटर. ओके, 65,300 मिलीमीटरचं सेंटीमीटरमध्ये काय येईल, 6530 सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द डिस्टन्स कवर बाय अ सायक्लिस्ट इन 6 hours ॲट अ स्पीड ऑफ 12 किलोमीटर पर आवर. ओके, आपल्याला काय विचारलेलं आहे, काही जे आहेत ते सायक्लिस्ट ते काही डिस्टन्स कवर करता आहेत. तर 6 hours ते किती डिस्टन्स कवर करतील, आणि सायकलीचा स्पीड दिलेला आहे 12 किलोमीटर पर आवर. मीन्स 1 hourमध्ये 12 किलोमीटर सायकलिंग होते आहे. तर अशा 6 hours किती डिस्टन्स कवर होईल. एका तासात 12 किलोमीटर कवर होतं आहे, तर तसं 6 तासात किती किलोमीटर कवर होईल हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 12 मल्टिप्लाय बाय 6. 12 6 जा 72. आता हे काय आहे, युनिट किलोमीटर, म्हणून 72 पण काय येईल, किलोमीटरमध्ये येईल. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, 72 किलोमीटर? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. फ्रॉम अ वायर ऑफ लेंथ 7 मीटर 700 सेंटीमीटर ऑफ वायर इज यूज. हाऊ मच वायर इज लेफ्ट. ओके, आपल्याला वायरची लेंथ किती दिलेली आहे, 7 मीटर 700 सेंटीमीटर, आणि संपूर्ण तेवढी वायर यूज केली गेलेली आहे. तर आपल्याला क्वेश्चन विचारला आहे, हाऊ मच वायर इज लेफ्ट, म्हणजे आता किती वायर उरलेली आहे. जेवढी वायर आहे तेवढी संपूर्ण वायर यूज केली गेलेली आहे. तर किती वायर शिल्लक राहील मग, 0 मीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. रमेश ट्रॅव्हल 220 किलोमीटर बाय ट्रेन, 175 kilometer by bus and 25 kilometer by boat. How much more kilometer did he travel by train than by bus and boat together? ओके, ट्रेनमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे? 225 किलोमीटर. बस आणि बोटमध्ये दोघांमध्ये मिळून किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे? 175 प्लस 25, 200 किलोमीटर. हे 200 किलोमीटर कशामध्ये? बस आणि बोट या दोघांमध्ये किती डिस्टन्स किती ट्रॅव्हलिंग केलेली आहे? तर 200 किलोमीटर. आणि आपल्याला क्वेश्चन विचारला आहे, हाऊ मच मोर किलोमीटर डीड ही ट्रॅव्हल बाय ट्रेन दॅन बाय द बस अँड बोट टुगेदर. म्हणजे बस आणि बोटमध्ये ट्रॅव्हल केलेल्या डिस्टन्सपेक्षा ट्रेनमध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स कितीने जास्त आहे? हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? ट्रेनमधील ट्रॅव्हल केलेल्या डिस्टन्समधून बस आणि बोटमध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. किती येईल ते? 20 किलोमीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 20 किलोमीटर? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. द हाईट ऑफ अ वुडन विंडो इज 1 meter 20 centimeter. If horizontal iron bar are fixed at a distance of 10 centimeter each, how many bar will be required? ओके, बघा काय सांगितलं आहे. एक लाकडी खिडकी आहे, तिची हाईट दिलेली आहे 1 meter 20 सेंटीमीटरची. किती आहे तिची हाईट? 1 meter 20 सेंटीमीटर आहे. इफ हॉरिझॉन्टल आयरन बार आर फिक्स ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 सेंटीमीटर इच, प्रत्येक 10 सेंटीमीटर अंतरावरती एक एक आयरन बार फिक्स केलेला आहे. हाऊ मेनी बार विल बी रिक्वायर्ड. तर असे टोटल किती बार्स लागतील ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 1 meter 20 सेंटीमीटरला 1 मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर आणि हे ऑलरेडी 20 सेंटीमीटर दिलेले आहे, म्हणजेच किती झाले हे? 120 सेंटीमीटर. आणि प्रत्येक बार हा 10 सेंटीमीटरवरती फिक्स केलेला आहे. तर मग 120 सेंटीमीटर डिवाइड बाय 10 करावं लागेल. म्हणजे किती बार फिक्स होतील? 12 बार्स. पण यातून अजून एक आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल, 11 बार्स येतील. का? कारण की प्रत्येक बारमधील डिस्टन्स किती आहे? 10 सेंटीमीटर. तर असे जर ज्यावेळेस आपण 11 बार्स लावू त्यावेळेस त्यातील डिस्टन्स हे 1 meter 20 सेंटीमीटर होईल. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे काय आहे? डबल काउंट होतं आहे, म्हणून एक बार कमी करावं लागेल आपल्याला. बार्स किती मध्ये आहेत ना? टोटल 11 बार्स ज्यावेळेस करू त्यावेळेस ती जी विंडो आहे ती 12 पार्ट्समध्ये डिवाईड होईल, म्हणून 12मधून 1 सबस्ट्रॅक्ट करू. तर किती बार्स लागतील मग आपल्याला? 11 बार्स लागतील. ओके, ऑप्शनमध्ये आन्सर आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. रिया नीड 3.5 meter ऑफ क्लॉथ फॉर ड्रेस. हाऊ मच क्लॉथ डीड शी नीड फॉर 15 सच ड्रेसेस. ओके, बघा रियाला ड्रेससाठी किती कापडची गरज आहे? 3.5 meter. 3.5 meter क्लॉथची गरज आहे. हाऊ मच क्लॉथ डीड शी नीड फॉर 15 सच ड्रेसेस. असे तिला 15 ड्रेस शिवायचे आहेत, तर तिला 15 ड्रेससाठी किती क्लॉथची गरज लागेल? तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल? 3.5 मल्टिप्लाय बाय 15.
करावं लागेल. ओके, 3.5 मल्टिप्लाय बाय 15. 15 5 जा 75, 15 3 जा 45, 45 प्लस 7 52. डेसिमल पॉईंट किती नंतर आहे? 1 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे, म्हणून आन्सरमध्ये पण 1 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट दिला. तर या ठिकाणी काय मिळालं आपल्याला? 52.5. म्हणजेच काय? 52 मीटर 5 सेंटीमीटर, 5 किंवा 50 सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. हाऊ मेनी ट्रीज आर देअर ऑन वन साइड ऑफ अ रोड 1 किलोमीटर लॉंग इफ द डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह ट्रीज इज 25 मीटर. ओके, काय म्हणतात बघा, रस्त्याच्या एका साईडला आपल्याला 1 किलोमीटर लांबपर्यंत ट्रीज लावायचे आहेत आणि प्रत्येक 2 ट्रीमधील डिस्टन्स किती आहे? 25 किलोमीटर. हे असे ट्रीज लावायचे आहेत. ओके, या 2 ट्रीजमधील डिस्टन्स किती आहे? 25 मीटर आहे. तर असे किती ट्रीज लागतील? या ठिकाणी आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल? 1 किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. ओके, आणि एक ट्री म्हणजे 2 ट्रीमधील डिस्टन्स किती आहे? 25 मीटर. तर असे किती ट्रीज लागतील ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 1000 डिवाइड बाय 25. 1000ला 25ने डिवाइड करावं लागेल. 25 1 जा 25, 25 4 जा 100, 0 ॲज इट इज. म्हणजे अशा किती ट्रीज लागतील? 40 ट्रीज. आणि अजून यात 1 ट्री ॲड करावं लागेल, कारण की पहिला ट्री आणि दुसरा ट्री यांच्यातील डिस्टन्स, या 2 ट्रीमधील डिस्टन्स मेजर करायचं आहे. मग हा जो पहिला ट्री आहे तो पहिला ट्री ह्या 40मध्ये काउंट नाही केला जात, तर तो आपल्याला नंतरून ॲड करावा लागतो. म्हणून या ठिकाणी किती ट्रीज येतील? 41 ट्रीज. ओके, 1 किलोमीटर डिस्टन्सवरती 2 ट्रीजमधील डिस्टन्स 25 मीटर ठेवून टोटल 41 ट्रीज प्लांट होतील. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 41? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. द हाईट ऑफ 2 पिलर्स आर 117 सेंटीमीटर and 105 सेंटीमीटर respectively. What is the height of pillar from by joining these 2 pillars? ओके, बघा काय सांगितलेलं आहे. 2 पिलरची हाईट दिलेली आहे आणि हे पिलर एकमेकांना जॉईंट करून जर आपण उभे केले तर टोटल त्या पिलर्सची हाईट किती येईल? पहिला पिलर कितीचा आहे? 117 आणि दुसरा पिलर कितीचा आहे? 105. 7 + 5 12, कॅरी 1 2 2. हे काय झालं? 222 सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 222 सेंटीमीटर? नाही, याला मीटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. जर याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे? सेंटीमीटर. सेंटीमीटरला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल? मग आपल्याला 100ने डिवाईड करावं लागेल. 100ने डिवाईड केलं तर काय मिळेल आपल्याला? 2.22 असं आन्सर मिळेल. 2 म्हणजे काय? मीटर. आता हे 100ने मीटरमध्ये कन्वर्ट करतो आहे ना आपण 100ने डिवाईड करून, म्हणजे हा डेसिमल पॉईंटच्या अगोदरचा जो डिजिट आहे तो काय येईल? मीटर. आन्सर काय येईल? 2 मीटर 22 सेंटीमीटर.
डेसिमल पॉईंट नंतरचे जे डिजिट्स आहेत ते कशात जातील, सेंटीमीटरमध्ये जातील. आन्सर काय मिळेल मग आपल्याला, 2 मीटर 22 सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.